पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघात काल भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर मोठं आव्हान उभा करणारी घडामोड घडली असून माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने आपला 10वा उमेदवार जाहीर केलाय। मागील लोकसभा निवडणुकीवेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातील मिळालेल्या लाखाच्या मताधिक्याने लोकसभेत पोहोचवलं होतं। मात्र आता माळशिरस तालुक्याच्या राजकारणात मोठे वर्चस्व राखून असलेले मोहिते पाटील हेच निंबाळकर यांच्या विरोधात उतरल्याने या विजयात भाजपच्या विजयाच्या आत्मविश्वासाला मोठा सुरुंग लागलाय। आता या माळशिरस तालुक्यात डॅमेज कंट्रोल कसे करायचे याची मोठी चिंता भाजपच्या वरिष्ठांना देखील लागून राहिली आहे। माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधक गटाची ताकद देखील मोठी असून विधानसभेसह अनेक स्थानिक निवडणुकीत मोहिते पाटील विरोधक देखील निसटत्या पराभवाचा सामना करीत आले असले तरी मोहिते पाटील यांच्या विरोधात जिद्दीने लढताना दिसून आले आहेत। मागील विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना आव्हान देत आलेले उत्तम जानकर हे अवघ्या 2,500 मतांनी पराभूत झाले होते आणि याच उत्तम जानकर यांची भाजपप्रती असलेली नाराजी दूर करून त्यांना आपल्या समर्थनार्थ उभा करण्याच्या हालचालींना वेग आलाय। आज सकाळीच उत्तम जानकर आमदार शहाजी बापू पाटील यांना घेऊन खासदार रणजितसिंह निंबाळकर हे विमानाने देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। आता सागर बंगल्यावर उत्तम जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा शब्द दिला असल्याची माहिती मिळत असून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना दिलेला शब्द पाळला जाईल याची ग्वाही दस्तूरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उत्तम जानकर यांना देणार आहेत असंही म्हटलं जात आहे। तर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तम जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचं सांगितलं असून आज वेळापूर येथे समर्थकांचा मेळावा घेत त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचं म्हटलंय। उत्तम जानकर यांची नाराजी दूर करण्यास भाजपचे वरिष्ठ नेते यशस्वी ठरल्यास आणि उत्तम जानकर समर्थकांनी पारंपरिक विरोधक मोहिते पाटील यांना याही वेळी विरोध करण्याचा निर्णय घेतल्यास मोहिते पाटलांना आपल्या माळशिरस तालुक्यातून देखील आव्हान उभे राहणार आहे असे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत।